जालना जिले के घनसावंगी तालुका में हाल ही में आंगनवाड़ी कार्यकर्ता और सहायिकाओं की चयन प्रक्रिया पूरी हुई है। इस भर्ती में अनियमितताओं का आरोप लगाते हुए 10 गांव की महिलाओं ने एकीकृत बाल विकास परियोजना अधिकारी के कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू कर दिया है। घनसावंगी तालुका के 10 गाँव की महिलाएं अपने परिवार के साथ बाल विकास परियोजना अधिकारी के कार्यालय के सामने पिछले 2 दिनों से भूख हड़ताल पर बैठी हैं। चौंकाने वाली बात यह है कि बाल विकास परियोजना अधिकारी द्वारा बाल विकास परियोजना कार्यालय के कर्मचारियों के माध्यम से ही इन महिलाओं से पैसे मांगने की कॉल रिकॉर्डिंग वायरल हो रही है। और इसी बीच भूख हड़ताल पर बैठी महिलाओं ने आरोप लगाया है कि चयनित अभ्यर्थियों का चयन भी पैसे लेकर किया गया है। इस संबंध में अब तक संबंधित अधिकारियों से संपर्क नहीं हो पाया है। माझी अशी तक्रार आहे की मी माझे कास्ट सर्टिफिकेटचे मार्क दिलेले नाहीत। 26 तारखेचं कास्ट असल्यामुळे ते म्हटले की तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची तारीख संपलेली आहे, तरी मी ते मान्य करू शकत नाही। मग हे म्हटल्यानंतर यानंतर आम्ही घरी गेलो तर आम्हाला बुशरा पटेल यांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला असे सांगितले की सरांनी 2 लाख रुपयाची मागणी केली आहे, तरी आमची परिस्थिती नसल्यामुळे मी 2 लाख रुपये त्यांना देऊ शकले नाही, म्हणून त्यांनी समोरच्याला ऑर्डर दिली। तरी माझं असं म्हणणं आहे की बुशरा पटेल व सिडपीओ यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही इथं उपस्थित 5 महिला व 5 पुरुष आहेत। तर 5 पैकी 3 1 ते 1.5 वर्षाची मुलं आहेत आणि त्यांना जवळपास रात्रभर मच्छरांनी त्रास दिल्यामुळे ते झोपले नाहीत आणि आज काही 1 ते 2 मुलांना ताप आलेला आहे। आमच्या अशा मागण्या आहेत की ताबडतोब तातडीने आमच्यावर आमचे मूळ कागदपत्र आणि त्यांची पण मूळ कागदपत्र तपासून आम्हाला आज ते उद्यापर्यंत योग्य तो निर्णय द्यावा। माझ्या समोरच्या व्यक्तीचे खोटे डॉक्युमेंट्स असतानाही मी सिद्ध करून दाखवलो, डॉक्युमेंटरी सिद्ध करून दाखवले असतानाही त्या समोरची व्यक्तीला पात्रता दिली व तिला ऑर्डर देण्यात आली। जी आमची सुनावणी घेतली होती, सुनावणीमध्ये निदर्शनात आले सीडीपीओच्या इतरच्या की हा खोटा डॉक्युमेंट्स आहे, तरी पण त्यांना ऑर्डर दिली। तितकंच नाही तर परत असेच काही गोष्टी आहेत की त्यांना आमच्यासोबत देवाणघेवाणच्या सुद्धा गोष्टी केलेल्या आहेत, पैसे सुद्धा मागणी केलेली आहे, ती आमच्याच्यानं पूर्तता नाही झाली त्यांना। म्हणून आमच्या रागाच्या भरामध्ये समोरच्याकडून शिल्लकचे पैसे घेऊन त्यांना पैसे घेतल्याच्या नंतर त्यांना समोरच्याला ऑर्डर देण्यात आलेले आहे। खोटे डॉक्युमेंट्स असताना सुद्धा त्यांना पात्र करण्यात आलेले। आज आमचा दुसरा दिवस आहे, परंतु आम्हाला खूप वाईट वाटतंय की इतके लहान लहान लेकरे घेऊन ह्या महिला बसल्या आहेत, त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं। मच्छरानं सारखं लेकरांना सुद्धा फोडलंय, आम्हाला सुद्धा फोडलंय। नुसतं रक्त अगोदर या शिडीपीनं रक्त पिलंय आमचं, आज आता हे मच्छर पेत आहे, एवढाच फरक आहे बस। लेकरांच्या तब्येती बिघडल्यात, महिलांच्या तब्येत बिघडायची वेळ आलेली आहे।